मुख्यमंत्री पदासाठी काही नवीन आवश्यक। भाजपचे नेते विनोद तावडे यांचे संकेत। निकालानंतर राजकीय सामाजिक परिस्थिती पाहून निर्णय अपेक्षित। ठाकरेंसोबत गद्दारी केलेल्यांना धडा शिकवण्यासाठी मुळक यांना पाठिंबा। सुनील केदार यांचा दावा। तर बदला घेण्यासाठी आम्ही सक्षम। आघाडी धर्म पाळला असता तर बरं झालं असतं, विशाल बरबटे यांचं उत्तर। सुनील केदार मारुतीच्या बेंबीतील विंचू। ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव रामटेकमधील बंडखोरीवरून संतापले। गद्दाराविरुद्ध गद्दार लढवण्याची आम्हाला गरज नसल्याचा टोला। डोंबिवलीमध्ये भाजप कार्यालयाची तोडफोड। भाजपचे नेते जुगल उपाध्याय यांना मारहाण। 3 ते 4 अज्ञातांकडून शिवीगाळ करून तोडफोड। मनसेच्या 17 तारखेच्या सभेला शिवाजी पार्कचं मैदान मिळण्याची शक्यता। आजच परवानगीचं पत्र अपेक्षित। ठाकरे गटाची मागणी अमान्य होण्याची चिन्ह। ज्यांनी संविधान वाचलं नाही त्यांच्यासाठी ते रिकामं। नंदुरबारमध्ये सभेमध्ये राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवरती निशाणा। वनवासी म्हणत आदिवासींचे अधिकार भाजपकडून हिसकावण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप। प्रियंका गांधी महाराष्ट्र विधानसभा प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये। गडचिरोलीतल्या वडस्यामध्ये रविवारी 17 नोव्हेंबरला पहिली सभा। $125 कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडीचं पथक मालेगावमध्ये दाखल। आरोपींच्या घराचा तपास। ओट जिहादसाठी 125 कोटींचा वापर झाल्याचा सोमय्यांचा आरोप। अमरावतीच्या मेळघाट परिसरातल्या 6 गावांचा निवडणुकीवरती बहिष्कार। मूलभूत सुविधा नसल्यानं नागरिक आक्रमक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।